कुठला आहे? पुणे कारागृह. महाराष्ट्रात एकूण किती कारागृह आहेत रे? 3. किती आहेत? 3. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि एक पुणे. किती ठिकाणी? नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि एक आणि मुंबई. सॉरी, मुंबईचं कारागृह आहे ना. 4 आहेत. किती कारागृह आहेत? 4. पहा कारागृहाचा पेपर. पहिला प्रश्न काय होता रे? द्राक्षांचा अभ्यास करणारे शास्त्र. कशाचा? द्राक्षांचा अभ्यास करणारे शास्त्र. या शास्त्राला काय म्हणतात? तर विटिकल्चर. काय म्हणतो आपण? विटिकल्चर. त्याच्यानंतर नंबर 2 चा ऑप्शन होता पहा, सेरिकल्चर. काय होतं? सेरिकल्चर. या सेरिकल्चरला काय म्हणतात? रेशीम उद्योग. काय? रेशीम किड्यांचा उद्योग. याला काय म्हणतात? तर सेरिकल्चर. काय म्हणतात? सेरिकल्चर. सेरिकल्चर. त्याच्यानंतर नंबर 3 चा येतो काय? वार्मिकल्चर. काय येतो? वार्मिकल्चर. जे केचुआ किडे असतात. कोणते? केचुआ किड्यांचा उद्योग. त्याला आपण काय म्हणतो? वार्मिकल्चर. काय म्हणतात रे? वार्मिकल्चर. कोणता ना कोणतरी एक कल्चर विचारला का? सेरिकल्चर, वार्मिकल्चर. त्याच्यानंतर विटिकल्चर. विटिकल्चर याचा नंबर 1 चा ऑप्शन आहे. द्राक्षाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? तर विटिकल्चर. काय म्हणतो रे? विटिकल्चर. त्याच्यानंतर नंबर 2 चा प्रश्न आहे पहा, 9वी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा. काय? 9वी आयसीसी. काय? आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी. ही चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या देशात झाली रे? देश तर सांगायचं पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये. आणि दुसरे जे आपले जे बाकीचे जे पाकिस्तानमध्ये भारत खेळू शकला आणि दुसरे सामने टोटल सामने कुठे झाले होते? दुबई. कोणत्या ठिकाणी झाले होते? दुबई. दुबई या ठिकाणी सर्व सामने काय होते? खेळण्यात आले होते. पण हा जी चॅम्पियन ट्रॉफी आयसीसी 2025 ही कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती रे? तर पाकिस्तान. कोणत्या ठिकाणी होती? पाकिस्तान. यात आयसीसी 2025 मध्ये विजेता कोण आहे? भारत. आणि उपविजेता जर विचारलं, उपविजेता कोण होतं? तर न्यूझीलंड. कोण होता? न्यूझीलंड. कोणता देश होता रे? न्यूझीलंड होता. कोणता होता? न्यूझीलंड. याचा कॅप्टन कोण होता रे? भारताचं नेतृत्व कोण केलं होतं? कॅप्टन होता रोहित शर्मा. आणि न्यूझीलंडचा कॅप्टन कोण होता? तर न्यूझीलंडचा होता कप्तान मिचेल सॅटनर. कोण होता? मिचेल सॅटनर. या 2000 चॅम्पियन ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच कोण राहिलं रे? मॅन ऑफ द मॅच कोण राहिला होतं? मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच तर तो राहिला होता कोण? रोहित शर्मा. आणि मॅन ऑफ द सिरीज कोण? मॅन ऑफ द सिरीज तो कोण राहिला होता? रचित रवींद्र. कोण राहिला होता? रचित रवींद्र. त्याच्यानंतर पहा येतोय प्रश्न काय आहे? दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री कुठल्या? दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री होत्या रे? 4थ्या महिला मुख्यमंत्री. असा प्रश्न आला. किती नंबरचा प्रश्न येत होता? 3 नंबर. दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री. त्या 3ऱ्या महिला आहेत 4थ्या महिला मुख्यमंत्री. तर कोण सांगायचं? रेखा गुप्ता. कोण आहे? रेखा गुप्ता. जर विचारलं दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, पहिल्या महिला मुख्यमंत्री तर सांगायचं सुषमा स्वराज. कोण आहे? सुषमा स्वराज. दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री, 3ऱ्या महिला मुख्यमंत्री तर सांगायचं कोण?
आतिशी मारलो ना, एवढ्या व्यक्ती काय झाले? दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ही अलका लांबात. कोण आहे? दुसऱ्या महिला मुख्यमंत्री. तर कोण आहे रे? अलका भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती रे? भारताची पहिली महिला मुख्यमंत्री जर विचारलं तर सांगायचं सुचेता कृपलानी. कोण होती? सुचेता कृपलानी. सांगायची कोणत्या राज्याची मुख्यमंत्री होती पहिली? तर कोणत्या? यूपी. कोणत्या होती? यूपी. भारताची पहिली महिला राज्यपाल. जर राज्यपाल जर विचारली तर सांगायची सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. आणि ही पण कोणत्या देशाची सांगायची? तर उत्तर प्रदेश. कोणत्या देशाची होती? उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर पहा काय प्रश्न येतो, खालीलपैकी कोणता दिवस मराठी अभिजित भाषा गौरव दिन? इथं कन्फ्युज व्हायचं नाही. इथं कोणती भाषा आहे? अभिजित भाषा. जर आला मराठी भाषा गौरव दिन, 3 प्रश्न म्हणतात. किती प्रश्न? 3. मी सांगतो तुम्हाला आता. ऍडमिशन करायचं ना. नंबर 1 पहा, मराठी अभिजात भाषा. मराठी अभिजात भाषा गौरव दिन. नंबर 2 ला येते मराठी भाषा गौरव दिन. आणि जर निस्ताल मराठी भाषा दिन. किती प्रश्न म्हणतात? 3. जर आलं अभिजित भाषा, काय मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला रे? 3 ऑक्टोबर 2024 ला देण्यात आला होता. त्यासाठी आपण एक समिती नेमली होती. त्या समितीचं नाव होतं ज्ञानेश्वर मुळे समिती. कोणती समिती होती? ज्ञानेश्वर मुळे समिती. आणि हाच मराठी भाषा गौरव दिन आपण 3 ऑक्टोबर कधी साजरा करतो रे? 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. आणि याच्याच अगोदर 12 कधी? 2012 ला काय होतं? मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण एक समिती नेमली होती. त्या समितीचं नाव होतं रंगनाथ पठारे समिती. कोणती समिती होती? रंगनाथ पठारे समिती. 10 जानेवारी 2012. कधी आहे? 10 जानेवारी 2012 ला ती समिती नेमली होती. आणि जवळच मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त झाला तेव्हा कोणती समिती नेमली होती रे? ज्ञानेश्वर मुळे समिती. आणि आता एकूण किती भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त झालेला रे? तर 11. पहिल्या होत्या किती? 5. आणि आता भेटलेल्या 6. किती भेटल्या? एकूण किती झाल्या रे? 11. एकूण किती झाले? 11. पहा, आला जर मराठी भाषा गौरव दिन, इथे लक्षात ठेवायचं फक्त गौरव जर आला, काय गौरव शब्द जर आला तर सांगायचं 27 फेब्रुवारी. कधी सांगायचा? 27 फेब्रुवारी हा दिन कोणाच्या म्हणजे जन्मार्थ साजरा करतो आपण? तर कोण रे? वि.वा. शिरवाडकर. कोण? वि.वा. शिरवाडकर. यालाच आपण म्हणतो कुसुमाग्रज. काय म्हणतो? कुसुमाग्रज. याला जर कोणत्या टोपण नावाने ओळखतात तर सांगायचं कुसुमाग्रज. त्याच्यानंतर पहा मराठी भाषा दिन. काय? मराठी भाषा दिन जर सांगितलं तर सांगायचं 1 मे. कधी रे? 1 मे हा मराठी भाषा दिन आहे. आणि या दिवशी आपल्या 1 मे दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. 1 मे 1960. तेव्हापासून आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. समजलं? त्याच्यानंतर पहा प्रश्न काय दुसरा. समजलं? 27 तारीख काय रे? 27 तारीख मराठी भाषा गौरव दिन. 1 मे मराठी भाषा दिन. 3 ऑक्टोबरला काय? मराठी अभिजात भाषा दिन. तर याचं उत्तर 4 नंबरचं उत्तर काय? 3. किती आहे? 3 नंबर. त्याच्यानंतर पहा 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. दरवर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पोलीस भरतीला विचारल्या जातो. म्हणजे जातो. सुरुवात कधीची होती? सर्वात पहिले कोण भेटला होता? आणि लगातार कमीत कमी जे वर्ष चालू आहे तिथून माग 3 वर्षाचे. किती वर्षाचे? 3 वर्षाचे. मस्ट पाठ ठेवायचे. पहा किती प्रश्न आहे? 5वा 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे अशोक सराफ. कोण आहे? अशोक सराफ. पहा लक्ष द्या. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणता पुरस्कार?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार, या पुरस्काराची सुरुवात कोण सांगू शकतं रे? या पुरस्काराची याची सुरुवात झाली होती 1995. कधी झाली होती? 1995 ला झाली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात. आणि हा पहिला पुरस्कार, काय पहिला पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला रे? पहिला पुरस्कार मिळाला होता पु ल देशपांडे. पु ल देशपांडे या महाराष्ट्रीयन व्यक्तीला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि विचारला होता प्रश्न काय की 2000 कितीचा, 2023 का 24? 2023 चा. काय 2023 चा पुरस्कार होता 2022 चा, पण देण्यात आला होता कधी? 2023 ला. तरी देण्यात आला होता 2023. जर प्रश्न आला 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणता? 2022 चा, तर सांगायचं आप्पासाहेब धर्माधिकारी. कोणाला भेटला होता? आप्पासाहेब धर्माधिकारी या व्यक्तीला 2000 हा पुरस्कार होता. लॉकडाऊनमुळे पुरस्कार मागे झालेले आहे. हा 21 चा होता, पण कधी देण्यात गेला? 2022 ला. त्याच्यानंतर विचारला होता 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर कोण होता रे? अशोक सराफ. कोण होता? अशोक सराफ. त्याच्यानंतर विचारतात 2024 चा. 2024 चा पुरस्कार होता डॉक्टर प्रदीप महाजन. कोणाला भेटला? डॉक्टर प्रदीप महाजन. त्याच्यानंतर विचारतात 2025 चा पुरस्कार. या 2025 चा पुरस्कार भेटला राम सुतार. कोणाला भेटला होता? राम सुतार या व्यक्तीला हाच 2025 चा पुरस्कार भेटलेला आहे. विचारतात पु ल देशपांडेला कोणत्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला, तर सांगायचं 1996. कोणत्या वर्षी भेटला? 1996 ला पु ल देशपांडे या व्यक्तीला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. सुरुवात कधीची? 1995. परंतु राम सुतार यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला? प्रश्न काय? कोणत्या वर्षाचा जाहीर झाला, तर सांगायचं 2024 चा. कोणत्या वर्षात देण्यात आला, तर सांगायचं 2025. त्या दिवशी माझा प्रश्न चुकला होता. राम सुतारला कोणत्या वर्षात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता? उत्तर मारलं 2025. पण कोणत्या वर्षाचा देण्यात आला? काय कोणत्या वर्षाचा देण्यात जर आला तर सांगायचं 2024. कोणत्या वर्षात देण्यात आला तर सांगायचं 2025. लय प्रश्न जातात असे छोट्या छोट्या गोष्टी बरं का. त्याच्यानंतर प्रश्न काय होता पहा, लोणार सरोवर कोणतं आहे? लोणार सरोवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात रे? बुलढाणा. हे तर सर्वांना माहित असेल. कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. लोणार सरोवर. लोणार सरोवर कशा निर्माण झालं होतं रे? उल्कापातामुळे लोणार सरोवर. लोणार सरोवर हे लोणार सरोवर कशामुळे निर्माण झालं होतं? तर उल्कापातामुळे निर्माण झालेलं एक सरोवर आहे. आणि भारतातलं कोणत्या पाण्याचं सरोवर आहे रे? खाऱ्या पाण्याचे सरोवर. खाऱ्या पाण्याचे सरोवर. आणि हे जे लोणार सरोवर आहे याला वन्यजीव अभयारण्य, काय वन्यजीव अभयारण्याचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? वन्यजीव अभयारण्य दर्जा कोणत्या वर्षात देण्यात आला तर सांगायचं 2019. कोणत्या वर्षी देण्यात आला होता? 2019 ला याच लोणार सरोवरला वन्यजीव अभयारण्य दर्जा देण्यात आलेला आहे. आणि हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात जर विचारलं तर सांगायचं बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्याचं जुनं नाव काय रे? जुने नाव तर काय रे? भिलठाणा. काय आहे? भिलठाणा. बुलढाणा शहर कोणत्या नदी काठावर आहे? पैनगंगा का कोणती? पैनगंगा. कोणती आहे? पैनगंगा. हिला नळगंगा म्हणून ओळखतात. कोणती? नळगंगा. बुलढाणा शहर या ठिकाणी. बुलढाण्यातील प्रसिद्ध मंदिर शेगाव. कोणतं आहे रे? शेगाव. कोणतं मंदिर आहे? गजानन महाराज. गजानन महाराज मंदिर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगायचं कोणत्या? बुलढाणा. कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. त्याच्यानंतर काय प्रश्न आहे पहा, पृथ्वीवर काय आहे? त्याच्यानंतर पाहिजे छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर येतो बीड. त्याच्यानंतर काय ते जालना. काय रे? नंबर 1 चा पाहू आपण जालना. कोण कोण? जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड.
पहा जालना, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, आणि नंबर 3 ला कोणता येतो? बीड. कोणता येतो? बीड. बरं पहा जालना शहर, जालना शहराचं जुनं नाव काय रे? त्याचं जर जुनं नाव विचारलं तर काय सांगायचं? हिरवळ. हा जालना शहर कोणत्या वर्षी निर्माण झाला रे? छत्रपती संभाजीनगर म्हणून कोणत्या वर्षी निर्माण झाला होता? वेगळा. कोणत्या जिल्ह्यापासून वेगळा झाला होता? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर कोणत्या वर्षी निर्माण झाला होता? 1981 ला तो झाला होता. काय झाला होता? वेगळा झाला होता. या शहराला म्हणून काय स्टील सिटी म्हणून ओळखतात. कोणती सिटी? स्टील सिटी. परत रेशीम सिटी. कोणती सिटी? रेशीम सिटी. आणि या शहरात सर्वात जास्त कशाचं उत्पादन घेतलं जातं रे? उत्पादन घेतलं जातं मोसंबी. कशाचं? मोसंबी. जालना शहर कोणत्या नदीकाठावर आहे? कुंडलिका. कोणत्या नदीकाठावर आहे? कुंडलिका ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. कोणत्या नदीची उपनदी आहे? गोदावरी. गोदावरी नदीची उपनदी आहे. त्याच्यानंतर जालना शहर परत काय फेमस आहे? जालना शहर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? प्रशासकीय विभागात आहे. तर कोणत्या विभागात आहे? छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर विभागात एकूण किती जिल्हे आहेत? याच्यात जर विचारलं जिल्हे तर किती आहेत रे? 8. जर विचारले तालुके किती आहेत? जर तालुके जर विचारले तर सांगायचे 76. किती तालुके? 76. त्याच्यानंतर पाहतो छत्रपती संभाजीनगर कोणता जिल्हा येतो? छत्रपती संभाजीनगरचं जुनं नाव काय होतं रे? पहिलं होतं खडकी. काय होतं? खडकी. नंतर काय झालं होतं? औरंगाबाद. काय झालं होतं? औरंगाबाद. आणि औरंगाबाद नंतर आता काय झालंय? छत्रपती संभाजीनगर. पहा छत्रपती संभाजीनगर कोणत्या नदीकाठावर रे? जर प्रश्न आला तर सांगायचं खांब. कोणत्या नदीकाठावर आहे? खांब. पहा त्याच्यानंतर थंड हवेचे ठिकाण कोणतं इथं? थंड हवेचे ठिकाण तर कोणतं येते? म्हैसमाळ. म्हैसमाळ. कोणतं येते? अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा लेणी. अजिंठा वेरूळ लेणी. वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात रे? संभाजीनगर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. त्याच्यानंतर इथे काय ज्योतिर्लिंग आहे? काय ज्योतिर्लिंग कोणतं आहे? ज्योतिर्लिंग कोणतं आहे? घृष्णेश्वर. घृष्णेश्वर. त्याच्यानंतर इथं पहा बीबी का मकबरा आहे. काय आहे? बीबी का मकबरा. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरला काय? दौलताबादचा किल्ला. आणि या दौलताबादलाच कोणत्या पिकाचं सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं? कोणत्या पिकाचं रे? सीताफळ. कोणतं? सीताफळाचं सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते ते कोणत्या ठिकाणी घेतले जाते? दौलताबाद. कोणत्या ठिकाणी घेतले जाते? दौलताबाद. छत्रपती संभाजीनगर कोणत्या नदीकाठावर सांगितलं? कोणत्या? खांब. आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग काय? महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभाग कोणता आहे रे? छत्रपती संभाजीनगर. पहा छत्रपती संभाजीनगर परत काय आठवतं का? तालुके सांगितले काय? छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण जर तालुके जर विचारले काय या जिल्ह्यात तालुके किती आहेत रे? 9 फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. परंतु जर संभाजीनगर प्रशासकीय विभाग जर विचारले तर सांगायचे किती? 76 तालुके. त्याच्यानंतर पाहिजे तो बीड. बीड हे शहर कोणत्या नदीकाठावर रे? अरे बिंदुसरा. कोणत्या नदीकाठावर रे? बिंदुसरा. मला सांगा बीड मध्ये ज्योतिर्लिंग एक काय? ज्योतिर्लिंग कोणतं आहे? परळी वैजनाथ. परळी वैजनाथ. या ठिकाणी एक औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. कोणता? औष्णिक विद्युत प्रकल्प. इथं औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो कोणत्या ठिकाणी? तर कोणत्या ठिकाणी? परळी. कोणत्या ठिकाणी? परळी. बीड मतदारसंघ कोणाचा? बीड मतदारसंघ. बीड मतदारसंघ कोणाचा आहे? बीड राज्याचा. बीडचा आमदार खासदार कोणी सध्या? बीडचा खासदार बजरंग सोनवणे. कोणाचा आहे? बजरंग सोनवणे.
बजरंग सोनवणे कोणाचा आहे? बजरंग सोनवणे हा कोणत्या पक्षाचा आहे रे? तर कोणत्या पक्षाचा आहे? राष्ट्रवादी. त्याच्यानंतर बीड बद्दल सांगा काही. माजलगाव धरण कोणतं आहे? माजलगाव धरण पण कोणत्या जिल्ह्यात रे? बीड. आणि हे कोणत्या नदीवर आहे? तर सांगायचं सिंदफणा. कोणत्या नदी काठावर आहे? सॉरी, सिंदफणा नदीवर असलेले धरण ते कोणतं आहे? माजलगाव धरण. आणि ते माजलगाव धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगायचं काय? बीड. समजलं का? बीड जिल्ह्यात आहे. काय या बीडला परत काय म्हणतात? ऊसतोड कामगाराचा जिल्हा. काय? ऊसतोड कामगार. ऊसतोड कामगार जिल्हा. त्याच्यानंतर याला म्हणतात जुन्या कवीचा जिल्हा म्हणतात. परत काय? जुन्या कवीचा जिल्हा. जुन्या कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा तर तो कोणता आहे? बीड. कोणता आहे रे? बीड. चला जाऊ दे आता. त्याच्यानंतर पहा काय ते पूर्व पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या दिशेला सुरू होतात? काय? आंतरराष्ट्रीय वाररेषा तर ह्या कोणत्या दिशेला सुरू होतात? पश्चिम दिशा. कोणत्या दिशेला सुरू होतात? पश्चिम दिशेला सुरुवात होती. मला सांगा आपली पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते रे? आपली जी पृथ्वी असते ही कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? ही जी आपली पृथ्वी असती काय असती? पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? तर सांगायचं पश्चिमेकडून पूर्वेकडे. कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी काय होती आपली पृथ्वी फिरत असते. पृथ्वीचा आकार कसा आहे रे? आकार जर विचारला तर कसा आहे? गोल का अंडाकृती? अंडाकृती. कसा आहे? अंडाकृती आकार आपल्या पृथ्वीचा बनलेला आहे. पृथ्वी एका दिवसात काय रे? एका दिवसात कशी फिरते रे? एका वर्षात फिरती. आपल्या ज्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी किती दिवस लागतात? 365 दिवस. किती दिवस लागतात? 365 दिवस लागतात पृथ्वीला रोटस काय स्वतःशी परिभ्रमण करण्यासाठी. किती दिवस लागतात? 365 दिवस. कशाला? मी काय सांगतो तुम्हाला? स्वतःपर्यंत सांगितलं का? टोटल परिभ्रमण सांगितलं. काय सांगितलंय? चौसा जात. काय रे? चौसा जात ही कशाची? काय विचारलंय? चौसा. तर कशाची जात ही? आंबा. चौसा जात ही चौसा ही एका पिकाची जात असते. कशाची असती? पिकाची जात. तर ती चौसा ही पिकाची जात कशाची रे? आंबा. कशाची? आंबा. आंब्याच्या परत जाती असतात. एक असतो कोणता? दशेरी. कोणता असतो? दशेरी. त्याच्यानंतर असतो लंगडा. त्याच्यानंतर असतो केशर. कोणता असतो? केशर. त्याच्यानंतर असतो हापूस. ह्या कशाच्या जाती रे? आंब्याच्या जाती. त्याच्यानंतर नंबर 2 ला पाहिजे काय? तो चिकू. काय तो? चिकू. या चिकू पिकाची जात आहे बा. रामवल. काय? रामवल. गोवा. त्याच्यानंतर कर्नाटकी. त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन. अशा जाती कशाच्या आहेत रे? चिकूच्या जाती आहेत. त्याच्यानंतर पाहतो गहू. कोणता आहे तो? गहू. गहू या पिकाची जात. अजित दीक्षित नाही, कल्याण सोना. काय? कल्याण सोना किंवा अजित दीक्षित हा लोकवनचा प्रकार असतो. काय असतो? लोकवन. कल्याण सोना. त्याच्यानंतर असतो लोकवन. कोणता येतो रे? लोकवन. त्याच्यानंतर जाती पहा शरबती. कोणता येतो? शरबती. त्याच्यानंतर येतो सोनालिका. कोणता येतो?
सोनालिका. आपल्या इकडे सर्वात जास्त उत्पादन घेतलं ते फक्त कशाचं? लोकवन. कसं घेतलं ते? लोकवन. आणि हे कल्याण सोना शरबती हे सर्वात जास्त उत्पादन घेतलं ते पंजाब आणि उत्तर प्रदेश. कोणत्या ठिकाणी घेतलं ते? पंजाब आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. याच्यातल्या एक जाती तरी प्रश्न पोलीस भरतीला विचारल्या जातो. जात कोणती कशाची आहे तर लक्षात ठेवायचं. गव्हाची जात विचारते. कल्याण सोना विचारली गेलेली आहे. कल्याण सोना ही जात कशाची आहे तर सांगायची कायची? गव्हाची. त्याच्यानंतर पहा खालील कोणता ओली पर्वत नाही? कसा? ओली पर्वत. ओली पर्वत म्हणजे कसा रे? हा जो ओली पर्वत असतो बर्फाळ प्रदेश. कसा? बर्फाळ प्रदेश. हिमालय प्रदेश. हिमालय पण काय ओली पर्वत आहे. त्याच्यानंतर आरोली पण ओली पर्वत आहे. आणि हा जो रॉकी पर्वत आहे हा पण रॉकी पर्वताला अँडीज पर्वत म्हणून ओळखल्या जातो. हा जो आरोली पर्वत आहे सर्वात जुना पर्वत कोणता आहे रे? सर्वात प्राचीन पर्वत. सर्वात प्राचीन पर्वत तर तो कोणता आहे? अरवली. आणि अरवली पर्वत कोणत्या राज्यात आहे सांगायचं? कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. आणि हा कोणत्या ठिकाणी? तर हिमालय पर्वतात आहे. कुठे? हिमालय पर्वत. हिमालय पर्वतात वसलेला हा कोणता पर्वत आहे? अरवली पर्वत. आणि जर विचारलं कोणता पर्वत नाही तर कोणता सांगायचा? सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वतरांग हा ओली प्रकारचा काय ओली जो पर्वत आहे तो पर्वत नाही. कोणता पर्वत? सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वत कुठून चालू होतो रे? सातपुडा. सातपुडा चालू होतो कुठून? तर मध्य प्रदेशातून. कुठून चालू होतो? मध्य प्रदेश. हे जे सातपुडा पर्वत रांग आहे ह्या सातपुडा पर्वत मध्य प्रदेश राज्यातून काय होती? हिला काय होती? सुरुवात होती. काय होती? सुरुवात होती. तर हिची सुरुवात येऊन संपती कुठं संपती रे? अजिंठा. कुठे समाप्त होती? समाप्त होती ती अजिंठा. अजिंठा पर्यंत किंवा छत्रपती संभाजीनगर पर्यंत. तिथून पुढे काय रांगा सुरू होतात? सह्याद्री पर्वताच्या. काय सुरू होतात? सह्याद्री पर्वतात. आणि या सातपुडा पर्वताला छत्रपती संभाजीनगर मध्ये काय म्हणतात? सातमाळा अजिंठा. काय म्हणतात? सातमाळा अजिंठा. जर या सातपुडा पर्वताला अजिंठा लेण्यामुळे म्हणतात सातमाळा अजिंठा. काय म्हणतात? सातमाळा अजिंठा पर्वत. सातमाळा अजिंठा पर्वत म्हणून ओळखला जातो. या सातपुडा पर्वतातूनच बऱ्याचशा नद्याचा काय होतो? उगम झालेला असतो. सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर. सर्वोच्च शिखर सांगायचं तर सातपुडा पर्वतातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे रे? कळसुबाई नाही रे. धुपगड. उंची किती रे? अरे 1350. किती रे? 1350. इथलं महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर. अरे सातपुडा पर्वतातलं कोणतं? सातपुडा पर्वतातलं महाराष्ट्र सर्वोच्च शिखर तर कोणतं आहे रे? आस्तंबा. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार. कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. आणि त्याची उंची सांगायचं फक्त 1325 मीटर. फक्त किती मीटर लहान आहे तो? फक्त 25 मीटर लहान आहे. आणि हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे. जर विचारलं महाराष्ट्रातलं सह्याद्री पर्वतातले कुठलं? सह्याद्री पर्वत. महाराष्ट्रातलं विचारलं तर सांगायचं कोणतं सर्वोच्च? कळसुबाई. कोणतं आहे? कळसुबाई. उंची जर विचारली तर सांगायची 1646 मीटर. जर जिल्हा विचारला सांगायचा अहमदनगर. कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर या जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर पहा काय प्रश्न आहे? भारताचे स्थान. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? कशाचं? भारताचे स्थान. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? तर उत्तर पूर्व गोलार्धात. कोणत्या गोलार्धात रे? उत्तर पूर्व गोलार्ध. उत्तर पूर्व गोलार्धात भारत हा देश वसलेला आहे. मला सांगा भारत कोणत्या खंडात आहे रे? कोणत्या खंडात आहे? आशिया खंड. एकूण खंड किती रे? एकूण खंड किती आहेत रे? आता आज एक नवीन खंड निर्माण झालेला आहे. आता किती आहेत? आतापर्यंत 8 आहेत. किती आहेत? 8 खंड आहे. सर्व मला सांगा काळे खंड म्हणून कोणत्या खंडाला ओळखतात? काळा खंड म्हणून कोणत्या खंडाला ओळखतात? कोणत्या खंडाला ओळखतात? तर कोणता खंड आहे रे? आफ्रिका खंड. मला सांगा देशातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? सर्वात मोठा खंड. जर सर्वात मोठा खंड जर म्हटलं तर कोणता येतो? आशिया खंड. आणि सर्वात लहान खंड कोणता आहे रे? सर्वात लहान खंड. सर्वात लहान खंड जर म्हटलं तर कोणता? ऑस्ट्रेलिया. कोणता खंड येतो रे?
ऑस्ट्रेलिया खंड हा भारतात जगातला सर्वात लहान खंड आहे. सर्वात मोठा जर म्हटलं तर कोणता? आशिया. कोणता खंड आहे? आशिया. एकूण खंड किती? तर 7 8 आहेत. आता नवीन खंडाची निर्मिती झालेली आहे. आणि भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? तर कोणत्या गोलार्धात? उत्तर पूर्व गोलार्धात आहे. त्याच्यानंतर एक नवीन खंड स्थापन आहे. कोणता? अर्जेंटिना मधला आहे का? नवीन नाव आहे काहीतरी थोडंसं अवघड. हा, त्याच्यानंतर पहा इथं होतो का आपण? द राईज ऑफ मराठा पॉवर. काय? द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोण लिहिला? तर कोण लिहिला होता रे? न्यायमूर्ती रानडे. कोण लिहिला होता? न्यायमूर्ती रानडेने द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पहा इथे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आलं होतं? किती टक्के? तर 50%. पण काय? महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था. काय? महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थांमध्ये महिलांना आरक्षण जर म्हणलं तर 50% आरक्षण देण्यात आलं होतं. किती टक्के? 50% आरक्षण. परंतु आपल्याकडे काय होते? 73वी घटनादुरुस्ती आली होती. कितवी घटनादुरुस्ती? 73वी घटनादुरुस्ती केली होती 1992. कधी केली होती? 1992 ला. आणि महिलांसाठी काय साठी? महिलांसाठी पंचायत राज. काय? महिलांसाठी पंचायत राज मध्ये महिलांसाठी आरक्षण दिलं होतं फक्त 33%. किती टक्के दिलं होतं? 33% आरक्षण देण्यात आलं होतं. आणि ही जी महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था याची काय होती? समजा आपली जी मागणी जर होती ना, ही मागणी कोण केली होती? तर सांगायची महात्मा गांधी. कोण केली होती? महात्मा गांधी. या व्यक्तीचं काय होतं? एक स्वप्न होतं. काय होतं? स्वप्न काय होतं? की स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन व्हावी. यासाठी महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आलं होतं? 33% आरक्षण देण्यात आलेलं होतं. तर पहा, महिलांसाठी आरक्षण देण्यात होतं. महिलाचं प्रमाण, हा महिलाचं प्रमाण होतं ना, हे महिलाचं प्रमाण किती ठेवण्यात आलं होतं? तर 1/3. किती ठेवण्यात आलं होतं? 1/3 या महिलाचं प्रमाण ठेवण्यात आलेलं होतं. पण कुठं? ग्रामपंचायत मध्ये. कुठं? ग्रामपंचायत असू जे पंचायत राजच्या जेवढाही संकल्पना आहे त्या ठिकाणी महिलांना किती प्राधान्य देण्यात आलं होतं? 1/3. किती? 1/3. परंतु काय? परंतु जर SC आणि ST काय? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. काय म्हणतो आपण त्याला? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. याला काय म्हणतो? अनुसूचित जाती. आणि याला म्हणतो अनुसूचित जमाती. SC ला म्हणतो आपण काय? अनुसूचित जाती. आणि याला म्हणतो आपण अनुसूचित जमाती. याला म्हणतो आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. SC आणि ST. ST ला म्हणतात शेड्यूल कास्ट, याला म्हणतात शेड्यूल ट्राईब. आणि ह्या दोन जातीसाठी ज्या ठिकाणी जेवढी लोकसंख्या असन, काय? कोणत्याही ठिकाणी लोकसंख्येनुसार. कशानुसार? लोकसंख्यानुसार राखीव आरक्षण. कसं? राखीव जागा किंवा राखीव आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. फक्त कोणत्या कास्टसाठी? एक तर SC आणि ST साठी. बाकी टोटली महिलांसाठी किती टक्के रे? 33% आरक्षण हे पंचायत राज मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था जर असेल तर महिलांना आता किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे? याच्यासाठी 50%. यासाठी आपण एक आलो होतो नारी शक्ती अभियान. काय आणलं होतं? नारी शक्ती अभियानानुसार आता महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पहा काय? लोकशाहीचा गाभा. काय? लोकशाहीचा गाभा हा कशाच म्हणतात? तर सत्तेचे विकेंद्रीकरण. काय म्हणतो? सत्तेचे विकेंद्रीकरण. आपल्या इकडं आपली जी राज्यघटना आहे कशी रे? लोकशाही कशी? भारतात काय लोकशाही चालती का साम्राज्यशाही चालती? काही भारतात काय चालतंय? लोकशाही. मग लोकशाहीचा गाभा हा कसा आहे? तर सत्तेच्या विकेंद्रीकरणासारखा. जो सत्तेत असेल, काय? जो आपली भारताच्या सत्तेत असेल तोच या देशाचं काय करू शकतो? समजा जे स्ट्रक्चर काय करू चालू शकतो? राष्ट्रपती असन, पंतप्रधान असन, मुख्यमंत्री असन, जो सत्तेत असन तोच काय लोकशाहीचा गाभा सांभाळू शकतो. भारताची जी आपली जी राज्यघटना आहे, काय सध्या जी राज्यघटना आहे ती राज्यघटनेला समजा राज्यघटना आहे. काय? राज्यघटना. ही राज्यघटना सध्या हे चालवण्याचं काम. काय? चालविण्याचे काम हे कोणाकडे असतं रे? हे असते एक संसद. कोणाकडे असते? संसद. आणि संसदेचा जिम्मेदार असतो राष्ट्रपती. कोण असतो? राष्ट्रपती. पण हा राष्ट्रपती निर्वाचित लोकांना काय केला असतो? निवडून दिलेला असतो. जे लोक कुठे असतात? सत्तेत. कुठे असतात? जे लोक सत्तेत असतात ते कोणाला निवडून येतात? तर राष्ट्रपतीला. कोणाला निवडून देतात? राष्ट्रपतीला निवडून देतात. आणि त्या राष्ट्रपतीनुसारच आपला काय चालत असतो? भारत देश.
काय चालत असतो? भारत देश चालत असतो. म्हणून लोकशाहीच्या गाभ्याला आपण काय म्हणतो? सत्तेचे विकेंद्रीकरण. सत्तेचे विकेंद्रीकरण. त्याच्यानंतर पहा काय प्रश्न आहे? निवडणूक आयुक्त. काय? निवडणूक आयुक्त. निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो? तर निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो राष्ट्रपती. काय रे? राष्ट्रपती. आपल्याकडे जो निवडणूक आयुक्त असतो, कोण असतो? निवडणूक आयुक्त. या निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक असती, काय असती? नेमणूक तो करतो राष्ट्रपती. कोण करतो? राष्ट्रपती. राष्ट्रपती याची काय करत असतो? नेमणूक. बरं मला सांगा, जे निवडणूक आयोगाचं जे कलम असते, याचं निवडणूक आयोगाचं कलम असते 324. किती असते? 324 कलम असते. 280 कलम आहे वित्त आयोग. कशाचं आहे? 280 कलम आहे वित्त आयोग. वित्त आयोगाची कलम जर विचारली, काय? वित्त आयोग. त्या वित्त आयोगाची कलम आहे 280. आणि जर लोकसभा निवडणूक आयोगाची कलम जर विचारली तर किती आहे? 324. मला सांगा, हा याची राष्ट्रपती परत कोणाची निवडणूक करतो रे? नेमणूक करतो. काय? नेमणूक. हा करतो परत राज्यपाल. कोणाची नेमणूक करतो? राज्यपाल. त्याच्यानंतर हा नेमणूक करतो सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश. काय? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश. त्याच्यानंतर हा करतो लोकलेखापाल. त्याच्यानंतर करतो महान्यायवादी. त्याच्यानंतर करतो नियंत्रक व महालेखा परीक्षक. काय? नियंत्रक व महालेखा परीक्षक. मला सांगा, नियंत्रक व महालेखा परीक्षकची कलम कोण सांगू शकतो बरं? नियंत्रक व महालेखा परीक्षकची कलम आणि महान्यायवादीची कलम, सर्वोच्च न्यायालयाची कलम आणि या राज्यपालाची कलम सांगा. जर नियंत्रक व महालेखा परीक्षकची कलम जर विचारली तर सांगायची 148. किती सांगायची? 148. त्याच्यानंतर मला सांगा, महान्यायवादी आणि महाधिवक्ता. जर महान्यायवादी आला तर कलम सांगायची 76. आणि याची निवड कोण करतो? तर कोण करतो? राष्ट्रपती. मला सांगा, सर्वोच्च न्यायालयाची कलम किती रे? तर 124. किती आहे? 124. जर राज्यपालाची कलम जर विचारली तर 153. किती आहे? 153 नुसार हा आणि 153 नुसार निवडला जातो. पण राज्याचा राज्यपाल असावा अशी कलम सांगते. कलम 155. किती सांगते? कलम 155. समजलं? आणि एवढ्या व्यक्तीचा राष्ट्रपती काय करत असतो रे? नेमणूक करत असतो. राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, लोकलेखापाल, महान्यायवादी, त्याच्यानंतर नियंत्रक व महालेखा परीक्षक याची कलम विचारल्या गेलेली आहे पोलीस भरतीला. तर कलम किती सांगायची? 148. वित्त आयोगाची कलम किती आहे? सध्याचा निवडणूक आयुक्त कोण रे? जर भारताचा कुठला? भारताचा निवडणूक आयुक्त. जर निवडणूक आयुक्त जर विचारला तर सांगायचा राजीव कुमार. कोण आहे? राजीव कुमार हा व्यक्ती काय झालेला आहे रे? महाराष्ट्र निवडणूक आयोग भारताचा निवडणूक आयुक्त राहिलेला आहे. त्याच्यानंतर पहा काय येतंय? पंतप्रधान. काय? उपराष्ट्रपती. काय येतो? उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष. काय असतो? लोकसभा अध्यक्ष. उपराष्ट्रपतीची नेमणूक कोण करत रे? राष्ट्रपती. याची नेमणूक कोण करत आहे? राष्ट्रपती. आणि या पंतप्रधानाला पंतप्रधान शपथ कोण देतो? याला पंतप्रधान व त्याचे टोटली मंत्रिमंडळ असन तर त्याला शपथ कोण देतो? राष्ट्रपती देतो. मला सांगा, पंतप्रधानाची कलम जर म्हटलं तर किती येते रे? 74. किती येते? 74. हा. या उपराष्ट्रपतीची कलम जर किती तर विचारली सांगायची 63. किती आहे? 63. कलम किती आहे? 63. सध्या मला सांगा, लोकसभा अध्यक्ष कोण आहे? ओम बिर्ला. कोण आहे? ओम बिर्ला हा लोकसभेचा कितवा अध्यक्ष आहे? हा जर विचारला तर 2 वेळेस राहिलेला. किती वेळेस आहे? 2 वेळा. किती वेळा राहिलेला आहे? 2 वेळा राहिलेला लोकसभा अध्यक्ष आहे. जी बैठक भरत असते कशाची? लोकसभेची जी बैठक भरत असते त्या लोकसभेचं अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर लोकसभा अध्यक्ष. कोण भूषवतो? लोकसभा अध्यक्ष. जर पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ बरखास्त झालं तर टोटली लोकसभा बरखास्त होऊ शकते आणि पंतप्रधान हे पद काय होत आहे? कॅन्सल होतंय. त्याच्यानंतर पहा, शेती उत्पादन वाढण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णता होण्यासाठी करण्यात आलेली क्रांती कोणती? तर कोणती क्रांती रे? हरित क्रांती. कोणती क्रांती आहे? हरित क्रांती. कोणती क्रांती आहे? हरित क्रांती. हरित क्रांती जनक
हे पहा, जर आलं हरित क्रांती भारतातील हरित क्रांतीचे जनक, ओ हरित क्रांतीचे जनक, त्याच्यानंतर आलं जगात हरित क्रांती, आणि त्याच्यानंतर आलं महाराष्ट्रात हरित क्रांती. जर हरित क्रांती महाराष्ट्रात आली तर कोण आहे रे? जर आला भारतातील तर सांगायचं डॉक्टर स्वामीनाथन. कोण आहे? डॉक्टर स्वामीनाथन. या व्यक्तीला मागच्या वेळेचा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला? डॉक्टर स्वामीनाथन. त्याच्यानंतर विचारला जगातील तर सांगायचं नॉर्मन बोरलॉग. कोण? नॉर्मन बोरलॉग. आणि जर विचारलं महाराष्ट्रात तर कोण? वसंतराव नाईक. कोण आहे? वसंतराव नाईक. याला महाराष्ट्राचा हरित क्रांतीचा जनक म्हणून ओळखल्या जातं. त्याच्यानंतर कोणती क्रांती होती नंबर 1 ला तिथं? जलक्रांती. कोणती होती? जलक्रांती. आणि ही जलक्रांती काय असली होती की पाण्याचे संवर्धन, कशाचे? पाण्याचे संवर्धन करण्यासाठी व पाण्याचे नियोजन. काय? पाण्याचे नियोजन. त्याच्यानंतर कोणती क्रांती होती? धवल क्रांती. कोणती क्रांती? धवल क्रांती. आणि ही धवल क्रांती कोणत्या उत्पादनासाठी असते रे? दूध उत्पादन. काय साठी असते? दूध उत्पादन. धवल क्रांतीचा जनक व्हर्गीस कुरियन. याला परत म्हणतात श्वेत क्रांती. कोणती क्रांती म्हणतात? श्वेत क्रांती. त्याच्यानंतर मला सांगा पील क्रांती. पिली क्रांती काय साठी असते रे? पिली क्रांती असती तेलबिया उत्पादन. काय साठी असती? तेलबिया उत्पादन. त्याच्यानंतर लाल क्रांती काय साठी असती? लाल क्रांती झिंगा. काय साठी? झिंगा उत्पादन. त्याच्यानंतर मला सांगा गोल क्रांती. गोल क्रांतीसाठी असती आलू. काय साठी असती? आलू उत्पादन. त्याच्यानंतर इथे पहा निळी क्रांती. निळी क्रांती असती मत्स्य उत्पादन. काय साठी असती? मत्स्य उत्पादन. काही बी नका सांगू. काय साठी असती? मत्स्य उत्पादन. त्याच्यानंतर एखादी क्रांती आली तिच्यात औद्योगिक क्रांती. कोणती क्रांती असती? औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती. आणि ही औद्योगिक क्रांती अशी असती कृषी. काय असती? कृषी क्षेत्रातील अवजारे. काय? अवजारे व कारखाने. काय साठी? कारखाने निर्मिती. यासाठी कोणती क्रांती केलेली असते रे? औद्योगिक क्रांती केलेली असती. समजलं? त्याच्यानंतर पहा परत कोणती राहिली? औद्योगिक क्रांती झाली, धवल क्रांती झाली, जलक्रांती पण झाली. त्याच्यानंतर पहा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. झालं होतं का आपलं? झालं होतं ना आपलं पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे रे? यवतमाळ. कोणता जिल्हा आहे? यवतमाळ जिल्हा आहे. आणि या यवतमाळचे ठिकाणी कोणतं? यवतमाळमध्ये सर्वात जास्त कशाचं उत्पादन घेतलं जातं रे? कापसाचं उत्पादन. सर्वात जास्त कोणतं? कापूस उत्पादन. कायचं उत्पादन घेतलं जाते? कापूस उत्पादन घेतले जाते. आणि कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? जर कापूस संशोधन केंद्र जर आलं तर मारायचं नागपूर. कोणत्या ठिकाणी मारायचं? नागपूर या ठिकाणी कापूस संशोधन केंद्र आहे. सर्वात जास्त उत्पादन काय होतं या जिल्ह्यात घेतले जात नाही कापूस उत्पादन? सर्वात जास्त महाराष्ट्रात म्हणलं तर जळगाव जिल्ह्यात घेतलं. कोणत्या जिल्ह्यात? जळगाव जिल्ह्यात. या ठिकाणी माहिती काय का सर्वात जास्त हे जे कापसाचे आहे ना, कापसाच्या बाजारपेठा जास्त इथे. काय? बाजारपेठा सर्वात जास्त आहे यवतमाळला. आणि कापूस उत्पादन महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त घेतले जाते उत्पादन? तर ते घेतले जाते जळगाव जिल्ह्यात. कुठे घेतले जाते? जळगाव जिल्ह्यात. का घेतले जाते? कारण कापसाला जमीन कशी लागते रे? काळी मृदा. कशी लागती? काळी किंवा सुपीक मृदा लागती. आणि ती जळगाव जिल्हा हा तापी नदीच्या खोऱ्यात आढळलेला जिल्हा आहे. सर्वात जास्त काळी मृदा कोणत्या नदीच्या काठावर होती? तर तापी. काय? त्याच्यानंतर कोणता? यवतमाळ सर्वात जास्त जे खनिज आहे. कोणतं? खनिज
हे खनिज तयार होते बॉक्साईड. कोण तयार होते? बॉक्साईड. बॉक्साईड नावाचं खनिज पण यवतमाळ जिल्ह्यात आढळते. यवतमाळ जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात रे? कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? तर सांगायचं कोणत्या? अमरावती. आणि या ठिकाणी वणी एक मोठी बाजारपेठ आहे. कोणती? वणी. वणी बाजारपेठ. वणी बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात सांगायचं? कोणत्या? यवतमाळ. कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ. त्याच्यानंतर कोणता जिल्हा होता तिथं? भंडारा होता का? भंडारा. कोणता होता? भंडारा. हा जो भंडारा जिल्हा आहे कोणत्या प्रशासकीय विभाग येतो रे? तर सांगायचा नागपूर प्रशासकीय विभाग. कोणत्या येतो? नागपूर. भंडारामध्ये काय रे? गायखुरी टेकड्या. कोणत्या आहे? गायखुरी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात सांगायचं? कोणत्या? भंडारा. त्याच्यानंतर मला सांगा सर्वात जास्त तलावांचा जिल्हा कोणता आहे रे? तलावांचा जिल्हा. या ठिकाणी कशाचं उत्पादन घेतलं तर सांगायचं? भात. कशाचं उत्पादन घेतलं जाते? भाताचं उत्पादन घेतलेलं जाते. हा नक्षल कोणता जिल्हा आहे रे? नक्षलग्रस्त. तसा गडचिरोली पण या ठिकाणी पण नक्षलग्रस्त प्रमाण काय होतंय दाखवल्या जातंय. तर कोणता जिल्हा आहे? भंडारा. भंडारा जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झाला होता रे? भंडारा जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला? भंडाऱ्यापासून कोणता झाला होता? गोंदियापासून भंडारा झाला होता. अरे गोंदियापासून भंडारा हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता. कोणत्या जिल्ह्यापासून? गोंदियापासून. बरं कोणत्या वर्षी झाला होता रे गोंदियापासून भंडारा? 1999. कधी झाला होता? 1999. मला सांगा 1999 मुख्यमंत्री कोण होता? तर यावेळेस मुख्यमंत्री होता नारायण राणे. कोण होता? नारायण राणे. त्याच्यानंतर काय दुसरा जिल्हा कोणता येतो? गडचिरोली. महाराष्ट्रातील सर्वात नक्षलविरोधी जिल्हा कोणता? आता चालत नाही फॉर्म भरायला. नक्षलविरोधी हा आय सर्व्हिस चालतो. वडसावा. काय नक्षलविरोधी जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहे रे? दरेकसा कुठे आहे? दरेकसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली का गोंदिया? दरेकसा कोणत्या जिल्ह्यात आहे? दरेकसा. दरेकसा गोंदियामध्ये. कुठे आहे? गोंदिया. या ठिकाणी कोणता अभयारण्य रे? गडचिरोलीमध्ये. हे जे गडचिरोली ना गडचिरोलीमध्ये पहा एक काय तालुके आहेत. काय रे? सिरोंचा. कोणता येतो? सिरोंचा. त्याच्यानंतर वडसा. त्याच्यानंतर गडचिरोली. हे पण एक काय एक तालुका आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये काय फेमस आहे मला सांगा? सिरोंचा या ठिकाणी काय होतं रे? अभयारण्य. काय एक अभयारण्य. त्याच्यानंतर गडचिरोली या ठिकाणी सिरोंचा इथं गोदावरीचा संगम होतो. कोणता? प्राणहिता. काय? प्राणहिता आणि गोदावरी नदीचा संगम. गोदावरी नदीचा संगम. तर कुठं होतं रे संगम? सिरोंचा या ठिकाणी होतो. कोणत्या ठिकाणी होतो? सिरोंचा आणि सरोंचा हे ठिकाण कोणत्या ठिकाणी? तर कोणत्या ठिकाणी? गडचिरोली. कोणत्या ठिकाणी? गडचिरोलीमध्ये रेल्वे स्टेशन कुठे आहे? तर कोणत्या ठिकाणी? वडसा. त्याच्यानंतर परत गडचिरोली पण सर्वाधिक वन क्षेत्र. महाराष्ट्रातली सर्वाधिक वन क्षेत्र असलेला जिल्हा. बस का? गडचिरोली एवढी माहिती ठेवायची. त्याच्यानंतर पहा गोंदिया आला का? गोंदिया. कोणता येतो? गोंदिया. गोंदियामध्ये कोणत्या टेकड्या आहे रे? दरेकसा. कोणत्या आहे? ह्या दरेकसा टेकड्या नाही. या दरेकसा टेकड्या एक तर भंडारा गोंदिया दोन दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या काय आहेत रे? टेकड्या आहेत. गोंदिया जिल्ह्याबद्दल परत गोंदिया जिल्ह्यापासून एक जिल्हा काय झाला होता? निर्माण झाला होता सर्वात पहिला. आणि हा कोणत्या प्रशासकीय विभागात येणार? हा पण नागपूर प्रशासकीय विभागात येतो. कोणत्या? नागपूर प्रशासकीय विभागात येणारा गोंदिया जिल्हा आहे. त्याच्यानंतर पहा प्रश्न काय? झिरो माईल. काय रे? झिरो माईल. झिरो माईल कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर. कोणत्या ठिकाणी येते? नागपूर. झिरो माईल कोणत्या ठिकाणी आहे? झिरो माईल. लक्षात घ्या. आता नागपूर सगळं जातो. हा काय? नागपूर. नागपूरला काय रे?
झिरो माईल काय आहे? झिरो माईल. हेच नागपूर परत ऑरेंज सिटी काय? ऑरेंज सिटी. त्याच्यानंतर इथं पाहा येते दीक्षाभूमी काय येत आहे? दीक्षाभूमी. त्याच्यानंतर इथं लक्ष द्या, पहा महाराष्ट्रात मध्यवर्ती ठिकाण भारताचं काय? मध्यवर्ती ठिकाण. त्याच्यानंतर इथं कामठी काय? कामठी. त्याच्यानंतर पहा इथं मिहान प्रकल्प कोणता आहे? मिहान प्रकल्प. त्याच्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान काय? पेंच राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर पहा महाराष्ट्राची उपराजधानी, महाराष्ट्राची उन्हाळी राजधानी नागपूर. हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? काय? कोणत्या नदीकाठावर आहे? कोणत्या? नाग नदीकाठावर आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध जे जलाशय आहेत काय? प्लस प्रसिद्ध धरणे. नंबर 1 ला धरण ते पेंच धरण. कोणतं येते? पेंच धरण. आणि त्याच्यानंतर येतो तोतला डोह. कोणता येतो? तोतला डोह. नागपूर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत रे? तर याच्यात एकूण जिल्हे विचारले तर सांगायचे किती जिल्हे आहेत? 5 जिल्हे. 5 कोणकोणते जिल्हे रे? नंबर 1 ला येतो नागपूर. त्याच्या नंबर 2 ला येतो गडचिरोली. त्याच्यानंतर येतो चंद्रपूर. त्याच्यानंतर भंडारा. आणि नंतर येतो गोंदिया. कोणता येतो? गोंदिया. त्याच्यानंतर पहा काय म्हणतं नागपूर. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया. 2 आणि 2 4 आणि 1 5. समजलं? नागपूर जिल्हा काय? नागपूर जिल्ह्यात परत काय रे? कापूस संशोधन केंद्र काय आहे? कापूस संशोधन केंद्र पण नागपूर या ठिकाणावर आहे. संत्री उत्पादन सर्वात जास्त कोणतं उत्पादन घेतलं जात आहे? संत्री उत्पादन. म्हणूनच त्याला ऑरेंज सिटी म्हणून ओळखतात. सर्वात जास्त. संपला का नागपूर? करायला नागपूर काही? नागपूर राहिला काही? नेरी कुठे रे? नेरी हे ठिकाण काय? नेरी अभियांत्रिकी संस्था. NERI का? नेरी. नेरी कुठे? नेरी नागपूर. नारी पुण्याला आहे. नारी कुठे? नेरी नागपूर. नेरी अभियांत्रिकी संस्था ही कशी आहे? अभियांत्रिकी संस्था. सीआयडीचं मुख्यालय पुण्याला आहे. सीआयडीचं मुख्यालय कुठे? पुणे. परत यात कोणता जिल्हा राहिला आता? नागपूर. यात काय आहे ह्या प्रश्नात? संभाजीनगर झाला ना? मुंबई काय? मुंबई आणि नाशिक. कोणता येतो? इथं का? पुढे हा काय होता? मुंबई. काय होता? मुंबई. पहा काय आता? मुंबई. मुंबई काय महाराष्ट्राची राजधानी. कशाची रे? महाराष्ट्राची राजधानी. राजधानीचं शहर. त्याच्यानंतर मला सांगा गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर इथं पहा आर्थिक राजधानी महाराष्ट्राची कशी रे? आर्थिक राजधानी. आणि तिने का सांगू पावसाळी राजधानी काय सांगायचं काम नाही. म्हणून पावसाळी विचारतो कोणी. त्याच्यानंतर पहा मुंबईत काय रे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान काय आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. कामाचं घ्यायचं रे. त्याच्यानंतर मुंबई कोणत्या भागात रे? तर कोकण विभागात आहे. कोणत्या विभागात आहे? कोकण विभाग. काय? कोकण विभाग. त्याच्यानंतर मुंबईत काय परत? मुंबई हे शहर. या मुंबई शहरात कोणता एक सण आहे पहा? काळा घोडा उत्सव साजरा केला जातो. कोणता? काळा घोडा सण उत्सव. नितीन तू ताण घेऊ. तू सगळे प्रश्न सांगतो मी. एकही प्रश्न तुला जात नाही. ताण घेऊ नको. काळा घोडा उत्सव कोणता? काळा घोडा उत्सव हा कोणत्या ठिकाणी? त्याच्यानंतर पहा इथं काय रे? मरीन लाईन. काय आहे? मरीन लाईन्स. त्याच्यानंतर इथं काय?
ऋषी उत्पादन नाही. मुंबई या ठिकाणी परत चैत्यभूमी कोणत्या ठिकाणी रे? चैत्यभूमी कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. काय हे जे मुंबई ठिकाणी कोणत्या रेल्वेचं मुख्यालय? इथं 2 रेल्वेचं मुख्यालय. कोणत्या 2 रेल्वेचे मुख्यालय आहेत? इथे जर आलं तर पश्चिम मध्य. कोणता? पश्चिम मध्य रेल्वे. कोणत्या ठिकाणी पश्चिम मध्य रेल्वेचा? कोणता? अरे चर्चगेटला असन. इथं असन मध्य रेल्वेचं मुख्यालय. बाळापूर कुठं दिसलं तुला? मध्य रेल्वेचे मुख्यालय CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. काय? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्य रेल्वेचं मुख्यालय हे पण कोणत्या ठिकाणी? तर मुंबई या ठिकाणी आहे. काय सांगा? दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय सिकंदराबाद. मग मुंबई पासून मुंबई शहर कोणता? एक मुंबई हा काय होता रे? एक जिल्हा होता. काय होता? एक येत्यापासून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता? मुंबई. मुंबई उपनगर कधी झाला होता? 1990. आणि या मुंबई उपनगर मध्ये एकूण किती जिल्हे आहेत रे? किती जिल्हे आहेत? 3. या प्रशासकीय विभागासाठी प्रशासन चांगलं चालवण्यासाठी 3 जिल्हे निर्माण केले आहेत. नंबर 1 जिल्हा कोणता येतो? कुर्ला. कोणता येतो? सॉरी तिल्ला जिल्हे तालुक्यात कुर्ला. त्याच्यानंतर येतो बोरिवली. कोणता येतो? बोरिवली. आणि नंबर 3 चा येतो अंधेरी. आणि हे 3 जिल्हे धरून महाराष्ट्रात एकूण किती तालुक्याची निर्मिती झाली? तर 358. किती आहे? 358 तालुके आहे. त्याच्यानंतर काय येतो? नाशिक. नाशिक येतो का? योग्य येतो नाशिक. त्याच्यानंतर येतो नाशिक. पहा नाशिक मध्ये काय रे? काळाराम मंदिर. काय आहे? काळाराम मंदिर. त्याच्यानंतर इथं येतो द्राक्षांचा जिल्हा. द्राक्षांचा जिल्हा. त्याच्यानंतर इथं साल्हेर शिखर. महाराष्ट्रातील नंबर 2 चं शिखर कोणतं रे? साल्हेर. त्याच्यानंतर पांडवलेणी. पांडवलेणी. त्याच्यानंतर इथे एक ज्योतिर्लिंग आहे. काय आहे? ज्योतिर्लिंग कोणतं? त्र्यंबकेश्वर. कोणतं येते? त्र्यंबकेश्वर. त्याच्यानंतर पहा इथे येते काय? गोदावरी नदीचा उगम. काय? गोदावरी नदीचा उगम. त्याच्यानंतर इथे भेटतो कुंभमेळा. काय भरतो? कुंभमेळा दर किती वर्षांनी भरतो रे? दर 12 वर्षांना या ठिकाणी कुंभमेळा भरतो. कोणत्या ठिकाणी? नाशिक. त्याच्यानंतर परत नाशिक ते मुंबई. काय? नाशिक मुंबई या महामार्गावर एक घाट आहे. तो घाट आहे थळघाट. कोणता घाट आहे? थळघाट. आणि यालाच म्हणतो आपण कसारा घाट. कोणता घाट म्हणतो? कसारा घाट. त्याच्यानंतर नाशिक शहर. कोणतं? नाशिक शहर एक. नाशिक एक काय? प्रशासकीय विभाग आहे. काय? प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभाग आहे. पण नाशिक प्रशासकीय विभाग आहे का? काय? या ठिकाणी महाराष्ट्र अकॅडमी, पोलीस अकॅडमी कोणती रे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. PSI चं ट्रेनिंग सेंटर इथं. कोणाचं? PSI ट्रेनिंग सेंटर. कोणत्या ठिकाणी? तर ते नाशिक या ठिकाणी. नंतर कोणत्या जिल्ह्याला आता? या ठिकाणी परत एक पहा एक किल्ला इथे एक. अंधेरी उंदेरी कुठे आहे? साल्हेर मुल्हेर पण एक. कोणता किल्ला? एक साल्हेर मुल्हेर. आणि या ठिकाणी कोणता आहे? अंकाई टंकाई. कोणता आहे? अंकाई टंकाई. तेच तुम्हाला आठवत नव्हतं. अंकाई टंकाई. पण ही पण काय इथे या ठिकाणी? काय रे? किल्ले. कोणत्या जिल्ह्यात? तर कोणत्या जिल्ह्यात सांगायचे? नाशिक. कोणत्या जिल्ह्यात? नाशिक. काय PSI आहे? नाही नाही नाही, ते नाही ते नाही. मुंबईत फक्त PSI फक्त नाशिकलाच आहे महाराष्ट्रात. त्याच्यानंतर पहा 18 प्रश्न आहे. आता पहा पृथ्वी 24 तासात किती रेखावृत्त फिरते? तर किती फिरते रे? 360. किती फिरते? 360 अंश. 360 अंश म्हणजे किती? गोल. पण काय 24 तासात किती सांगितले? पृथ्वी 24 तासात किती रेखावृत्त फिरते? तर किती? 360 अंश. बरोबर पहा जूल. जूलचे एक काय रे? बल का कार्य? बल का कार्य? दोन्ही बनवा. ह्या प्रश्नात जरासं कन्फ्युज आहे. हा जो प्रश्न आहे ना
या प्रश्नात त्याला पण हे जे जूलचं विचारलं आपल्याला काय जूलचं हे कार्य आहे ना याचे दोन दोन उत्तर यायला पाहिजेत. एक यायला पाहिजे बल आणि एक यायला पाहिजे काय कार्य. अजून हे उत्तर डिपेंड नाही. काय आन्सर किती आलेलं पाहून घ्या. आन्सर उत्तर दिलं असं कार्य. काय दिलं असं कार्य दिलेलं असं. त्याच्यानंतर काय दिलं प्रश्न परत कशाचं विचारले बलाचं एकक काय रे. बलाचे एकक बलाचे एकक काय न्यूटन. काय न्यूटन. बलाचे एकक जर विचारलं तर काय न्यूटन. त्याच्यानंतर कशाचे विचारले ऊर्जा. ऊर्जेचं काय रे हा वाट. शक्तीचं एकक वाट. आणि एक वाट म्हणजे किती रे 746 वाट. त्याच्यानंतर कशाचं एकक ॲम्मीटर कशाचं आहे रे ध्वनीचं डेसिबल. ॲम्मीटर कशाचं आहे विद्युत प्रवाहाचं काय विद्युत प्रवाह. एम्पियर कशाचं आहे एम्पियर कशाचं आहे एम्पियर. भूकंप तीव्रता सिस्मोग्राफ का रिक्टर स्केल. याचं जर तीव्रता जर विचारली तर कशात रे रिक्टर स्केल. कशात मोजतात रिक्टर स्केल. आणि जर याचं जर अंतर मोजलं असेल भूकंपाचं काय अंतर तर सिस्मोग्राफ. काय 1 GB काय म्हणजे 1024 MB 1024 MB. समुद्र खोली काय समुद्र खोली कशात मोजतात तर सांगायचं फॅदम मध्ये मोजतात. कशात फॅदम कशात मोजतात रे हा सोनार. जर समुद्राच्या पाण्याचा जो अंदाज असतो काय असतो हे जे फॅदम मध्ये मोजतात आणि याला कधी सोनार मध्ये मोजतात. याला काय काय म्हणतात माहिती का सोनार बी एक यंत्रणा आहे. त्या यंत्रणेत बी काय विचारते ही जी पाण्याची क्षमता असती ही काय मोजतात रे नॉट मध्ये काय मोजतात नॉट काय मोजतात समुद्राची पाण्याची जी क्षमता असते ती काय मोजतात नॉट. काय मोजतात नॉट. त्याच्यानंतर काय बेकिंग सोडा. काय बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा. काय असतो खाण्याचा सोडा. काय असतो लक्ष द्या इकडं खाण्याचा सोडा विचारला आपल्याला. कायचा खाण्याचा सोडा. या खाण्याच्या सोड्याला आपण काय म्हणतो सोडियम बायकार्बोनेट म्हणतो आपण. कार्बोनेट नाही म्हणत बायकार्बोनेट. बरं मला सांगा सोडियम बायकार्बोनेटचं रेणू सूत्र काय रे रेणू सूत्र NaHCO2. काय NaHCO2 याला म्हणतो आपण सोडियम बायकार्बोनेट आणि यालाच म्हणतो आपण खाण्याचा सोडा. जर विचारलं याचं पीएच मान किती तर याचं पीएच मान सांगायचं 9. किती रे सोडियम बायकार्बोनेटचं पीएच मान जर विचारलं तर सांगायचं 9. त्याच्यानंतर मला सांगा सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड सोडियम क्लोराईड म्हणजे खाण्याचे मीठ. काय खाण्याचे मीठ. यालाच याचं रेणू सूत्र आहे NaCl. त्याच्यानंतर पहा येतो सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट याला म्हणतो आपण खाण्याचा धुण्याचा सोडा. कशाचा धुण्याचा सोडा. आणि याचं जर रेणू सूत्र विचारलं तर सांगायचं Na2CO3. काय सांगायचं Na2CO3. काय येते आणि हा कशाचा सोडा आहे धुण्याचा सोडा NO2CO3. जर सोडियम बायकार्बोनेट विचारलं तर NaHCO2. तो सोडा कशाचा आहे खाण्याचा सोडा. जर नुसतं आपल्याला मीठ जर विचारलं तर सांगायचं NaCl सोडियम क्लोराईड. समजलं. आजचा झाला आपला कारागृहाचा पेपरचं सोल्युशन.